आज जोसफ पटेलवाडी माझं नाव प्रथम मी सांगतो. माझं नाव मनोज सीताराम मासेलकर. मी मुंबईत कुळ वहिवाटीचं आंदोलन चालवतो. आ, ही लढाई जमिनीची आहे, नाही का झोपड्याची. विषय असा आहे, आज प्राधिकरण 3 सक्षम प्राधिकरण 3 SRA यांनी आज इथे सर्वे आयोजित केला होता. पण त्या सर्वे जेव्हा आम्हाला इथे नोटीस मिळाली त्या सर्वेबद्दल, तर आम्ही त्या नोटिसीला कायदेशीर उत्तर दिलं. सक्षम प्राधिकरण अधिकारी 3 नळसकर यांना त्यांच्या नावानेच आम्ही नोटीस दिली, की बाबा हे आम्ही जागेवर आहोत, आम्ही जमिनीचे मालक आहोत. त्याचे पुरावे देखील दिले. जेव्हा 2022ला हे झालं, तेव्हा प्रथम आम्ही त्यांना नोटीस दिलेली, की बाबा हे आम्ही जमिनीची वहिवाट आहे, आमची ताब्यात आहोत, म्हणून आम्ही मालक आहोत. पण त्याची दखल न घेता वारंवार येथील स्थानिक रहिवाशांवर दबाव निर्माण करून जर तुम्ही आमच्या सर्वेला विरोध केला, तर तुम्हाला 3338च्या नोटीस खाली आम्ही बेकायदेशीर ठरवून तुम्हाला घराच्या बाहेर करू, तुमची घरं बुलडोजर लावून तोडू, असे लोकांना भीतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे काही ठराविक लोक त्यांच्याकडे सरेंडर झाली. आम्हाला जेव्हा हे लक्षात आलं, की हे माझे मित्र आहेत सूर्यकांत लक्ष्मण पावसकर यांची वहिवाट आहे, असं मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलला सांगितलं आहे, की त्यांची नोंद 7/12ला घ्या. पण ती नोंद न घेता व अंधेरी तहसील ज्या आहेत स्वामी मॅडम, त्यांनी फक्त बिल्डरांसाठी काम करायचं म्हणून त्यांची नोंद न घेता, तुम्हाला जर असं वाटतं की जमीन तुमची आहे, तर तुम्ही कोर्टात जा. प्रत्येक वेळा सामान्य शेतकऱ्यांना कोर्टात पाठवायची, कोर्टात जा एवढंच सांगतात. पण आज आम्ही ताब्यात आहोत. हे जेव्हा आम्हाला कळलं, तेव्हा आम्ही माननीय आमचे मित्र आणि मोठे भाऊ राजाराम पाटील साहेब यांना बोलवलं आणि त्यांच्या निदर्शन आणून दिलं, की हा विषय काय आहे. हा आहे विषय. तेव्हा ते आले आम्हाला मदतीसाठी, काही पत्रकार बंधू आले आणि आज आम्ही इथे मोजणीच्या वेळेस फक्त अधिकाऱ्यांना सांगितलं, की बाबा तुम्ही या जागेत घुसला आहे, ती जागा आमची आहे, तुमचं ID कार्ड दाखवा. तर ते ID कार्ड न दाखवता जे बिल्डर आहेत त्यांचे माणसं, म्हणजे अधिकारी 4 होते, प्रशासनाचे 4 माणसं होती आणि बिल्डराची 400 माणसं होती. त्यांनी धाक दाखवून म्हणजे आम्हाला विचारलं गेलं, तुमचं काय आहे इकडे, तुम्ही कोण आहात, माशेलकर तुम्हाला इथे उभा राहायचा कोणी अधिकार दिला, असं करून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा जो प्रकल्प आहे तो दंडशाहीच्या नावाखाली, म्हणजे कसं तरी यांच्यावर प्रेशर डेव्हलप करायचा आणि पावसकर आणि सौताडेकर यांनी सरेंडर व्हायचं, एवढा त्याच्या पाठी उद्देश आहे. या जमिनीची किंमत आहे जवळजवळ, हे 5 एकरचं प्रकरण आहे, वर्सोवा सर्वे नंबर 41. याची किंमत सर 5,000 म्हणजे 2,00,00,000 करोड आहे. जर FSI भूमिपुत्रांना, जे जमिनीचे मालक आहे, यांच्याकडनं जमिनीचा ताबा घ्यायचा आणि त्यांच्याकडनं, म्हणजे येथे जवळजवळ 35 प्रॉपर्टी कार्ड धारक आहेत, त्यांच्यावर त्यांचं कुळ म्हणून नोंद आहे, त्यांचं तिकडे लेसी म्हणून नोंद आहे, त्यांची पट्टेदार म्हणून नोंद आहे, म्हणजे ते जमिनीचे मालक आहेत. तरी पण त्यांना एक कोणतरी येतो आणि सांगतो, की अरे तुम्ही तर स्ट्रक्चरचे मालक आहात, तुम्ही सर्वे करून घ्या. आणि त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात हे घेतलंय, कन्सर्न घेतले, की तुम्ही झोपडपट्टी धारक आहात म्हणून लिहून द्या. आणि आमच्या इथे म्हणजे आम्ही कुठे गावात वगैरे नाही, मुंबई सारख्या शहरात राहतो आहे, त्या 5-5 लाख रुपये देऊन कोणत्याही, म्हणजे त्यांचे ते अग्रीमेंट न वाचता कोणतेही काय, फक्त 5 लाख रुपये अकाउंटला जमा झाले, दुसऱ्या दिवशी चावी दिली त्या बिल्डरांच्या माणसाला आणि घर खाली करून ताबा त्यांना देऊन गेलेत. आज मुंबईमध्ये त्या जागेची किंमत, म्हणजे जो झोपडपट्टी धारक आहे तो जर 400 स्क्वेअर फीट वापरत असेल, तर त्या जागेचीच किंमत 5 करोड रुपये आहे. झोपड्याची किंमत 5 करोड रुपये आहे. पण त्यांना म्हणजे जमिनीच्या भावाचा अभ्यास नसल्यामुळे, आणि मला मग बिल्डर फुकटचं घर देतोय, फक्त एवढंच, मला फुकटचं घर देतोय म्हणून ते सरेंडर होत आहेत. राहिलं गोष्ट तहसील, मुंबई उपनगर अंधेरी तहसील याच्यामध्ये यांचा 100% हात आहे, यांना येथून भूमिपुत्रांना नेस्तनाबूत करण्याचा. राहिला गोष्ट आता मुंबईतली SRA ही योजना भविष्यामध्ये झोपडपट्टी धारकांना एकदम खतरनाक म्हणून साबित होणार आहे. का त्याचं कारण असं आहे, मुंबई उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, की तुम्ही SRA
यांनी जमिनीच्या मालकाला डावलून तिथे SRA राबवू नये, परंतु जमिनीच्या मालकाला कुठेतरी कोपऱ्यात टाकायचं, जबरदस्ती जसा हा प्रकल्प राबवता तसा प्रकल्प राबवायचा. भविष्यामध्ये तो जो SRAचा प्रकल्प आहे तो त्याच्यामध्ये यांच्या घर जरी भेटणार ते घर पण तुम्हाला 30 वर्षाच्या भाडे तत्वावर भेटणार आहे. तुम्ही जमीन त्या घराचे मालक होणार नाहीये. हा ते जे त्यांचे डॉक्युमेंट्स कोण वाचतच नाहीये. भविष्यामध्ये काय होणार आहे, ती SRAची बिल्डिंग उभी राहणार आहे, त्याचा मेंटेनन्स सामान्य जनता भरू शकत नाहीये. म्हणून कलेक्टर ऑफिस मधून त्यांना नोटीस काढली जाणार आहे की तुम्ही महसूल भरा म्हणून. ती महसूल भरलं नाही, त्या जमिनीचा मालक आणखीन कोणतरी दावा करणार की मी जमिनीचा मालक आहे, म्हणून परत ते कोर्टात जायचं आणि ती ऑर्डर आणायची सामान्य जनतेच्या विरोधात आणि ती इमारत पण तोडणार. हे भविष्य 30 वर्षाच्या नंतरचं प्रकरण आहे. म्हणजे थोडक्यात जमीन मालकांना हद्दपार करण्यासाठी हा SRA प्रोजेक्ट राबवला जातोय असं म्हणायचं. मुंबईतले आगरी, कोळी, भंडारी, इस्टेटियन आणि आदिवासी हे जमिनीचे मालक आहेत, परंतु म्हणजे आम्हाला या जमिनी आम्ही विकत घेतल्या नाहीयेत, आम्हाला ह्या कायद्याने भेटलेत. जो कुळ कायदा आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्यांना आमच्या OBC समाजात स्थानच दिलं जात नाही, त्यांनी आमच्यासाठी संघर्ष करून ह्या जमिनीचं आंदोलन उभं केलं आणि आम्हाला कुळ कायद्याच्या स्वरूपात जमिनीचे मालक बनवले. परंतु कायद्याचा अभ्यास नसल्यामुळे आम्हाला काय वाटतंय की अरे माझे आजोबा पणजोबा इथे राहत होते, चाळ होती, चाळीमध्ये 5 रूम होते, म्हणजे आता मी ती चाळ बिल्डरांना सरेंडर केलं का मला 1 रूम आणि 1 एक्स्ट्रा फ्लॅट, म्हणजे 1 फ्लॅट आणि दुसरा एक्स्ट्रा फ्लॅट भेटणार आहे. म्हणून तो जो जमिनीचा मालक आहे त्याच्यावर दबाव तंत्र, म्हणजे याच्यामध्ये खोटे पोलिसात गुन्हे दाखल करणे. आता ते पावसकरांनी घरावर टावर लावला म्हणून पोलिसांनी नोटीस काढली, तर त्यांना पोलिसांना आम्ही विचारलं की बाबा ती नोटीस जी काढली आहे ती तक्रारदार कोण आहे, तर ती तक्रार तर दाखवा. तर पोलीस म्हणाले आम्ही तक्रार दाखवू शकत नाही. म्हणजे समजा काय होतंय मग, तेव्हा आम्ही तुम्हाला त्यांना सांगितलं जर ती तक्रार दाखवू शकत नाही मग तुम्ही आज जी नोटीस काढली बेकायदेशीर, मग त्यांना आम्ही समजवलं की ती काय नोटीस बेकायदेशीर कशी. त्या पोलीस अधिकाऱ्यांना लेडी पोलीस अधिकारी त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती सांगते आहे आम्हाला की बाबा ती नोटीस जी आम्ही काढली आहे ती तुमच्याकडनं आम्हाला लिहून द्या की आमचं असं असं म्हणणं आहे, त्यामुळे ती नोटीस आम्हाला लागू होत नाही. तेव्हा आम्ही सांगितलं ती नोटीस आम्हाला राहून द्या, त्याच्यावर तुम्हाला जी कारवाई करायची ती करा. आम्ही भविष्यात ती आम्हाला नोटीस फायदेशीर होणार, कारण याच्यामध्ये स्पष्ट दिसून येते की मुंबईतल्या भूमिपुत्रांना जे जागेवर आहेत त्यांच्यावर खोट्या आरोप करायचे, खोटे ते खोटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करायचे, त्या जमिनीच्या मालकांवर दबाव तंत्र आणायचं आणि त्यांच्याकडनं संमती घ्यायचं. म्हणजे आज फक्त बिल्डरच नाहीये, राजकीय पुढारी आणि पोलीस प्रशासन, महसूल विभाग यांच्या संगनमताने मुंबईतल्या भूमिपुत्रांना हद्दपार करून त्यांची जमीन मालकी नष्ट करण्याचा विषय आहे. आम्ही ही जमीन विकत घेतली नाही. आम्ही पुन्हा उच्चार करतो, कारण आज आम्हाला सांगितलं जातंय की कुळ कायद्याने तुम्हाला जमिनीची मालकी भेटली. 32 ग काढला, 1457 ला मालक आम्ही झालो असं कायदा सांगतो. आम्ही कायदा हे सांगताना 32 ग काढताना म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की प्रशासनाची म्हणजे शासनाची जमीन आहे ती आम्ही तुम्हाला भाडे तत्वावर दिली होती, पण आता 1457 तुम्ही त्याचे मालक झालात असं कायदा सांगतो, प्रशासन सांगतं. पण आम्ही 1457 नाही, आमचा हा ताबा ब्रिटिश पोझिशन आहे. 200 वर्षापूर्वीच्या आमचे आजोबा पणजोबा इथे होते. आमचे आजोबा पणजोबा इथे शेती करत होते, राबत होते, वहिवाट आमची होती. 1877चा रयतवारी कायदा सांगतो की तुम्ही जर एखाद्या जागेवर वहिवाटीत आहात, म्हणजे त्या जागेत शेती करता, तिथे तुम्ही गोटा आहे तुमचा, तिकडे तुमचं पजेशन आहे, त्या पजेशन ऍक्ट आता नंतर 1857चा रयतवारी कायदा सांगता की तुम्ही जर वहिवाटीत आहात तर तुम्ही जमिनीचे मालक आहात. आणि यामध्ये जे सरकार म्हणून सांगितलं जातं की सरकार हा जमिनीचा मालक कधीच नसतो. जमिनीचा मालक हा त्या जागेवर जो शेतकरी प्रत्यक्ष ताब्यात आहे तो जमिनीचा मालक. प्रत्येक जागेवर सांगितलं जातं की 7/12ला सरकारचं नाव आहे, प्रॉपर्टी कार्डला ना सरकारचं नाव आहे, पण सरकारचं नाव प्रॉपर्टी कार्डला आणि 7/12ला का आणि कसं याचं कोणच उल्लेख करत नाही, कोणच विचारत नाही. झालं असं आहे की आमचे आगरी, कोळी, भंडारी यांना कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे जो आम्हाला महसूल भरायचा होता तो आम्ही महसूल भरला नाहीये, किंवा गरिबी होती म्हणून महसूल भरायला गेलो नाही.
म्हणून त्या जागेवर 7/12वर किंवा प्रॉपर्टी कार्डवर सरकार किंवा कलेक्टरचं नाव आलं. कलेक्टरने नोटीस काढली, ठराविक वेळ दिला होता. त्यावेळेस ते पोहोचले नाही, म्हणून शेतकरी पोहोचले नाही, म्हणून त्या जागेवर कलेक्टरचं आणि महाराष्ट्र शासनाचं नाव आलं. पण जेव्हा शेतकऱ्याला कळलं, जेव्हा पण त्याच्यामध्ये कायद्याने शेतकऱ्याला, अशिक्षित शेतकरी आणि तो देशाचा तारणहार म्हणून त्यांना सूट आहे, तो केव्हाही क्लेम करू शकतो. ज्या दिवशी शेतकरी क्लेम करेल त्या दिवशी तो महसूल भरायला तयार असेल, त्या दिवशी महाराष्ट्र शासन असू दे किंवा कलेक्टर असो, यांचं नाव काढलं जाईल. आणि जे महाराष्ट्र शासन म्हणतं की 32 ग खाली आम्ही जमिनी दिल्या, कुळ कायदा सांगतो, की महाराष्ट्र शासनाला फक्त महसुलाचा अधिकार आहे. आमच्या जेव्हा खोती कायदा जेव्हा होता, हा खोती कायदा ब्रिटिशांपासून होता. खोती कायदा अंमलात होता तेव्हा खोतांना, म्हणजे सावकार, मराठा, ब्राह्मण यांना फक्त महसुलाचे अधिकार होते. ते खोती ॲबॉलिश झाली 1457ला, कुळ मालक झाली. मग जो खोतांकडे अधिकार होता फक्त महसुलाचा, तो अधिकार महाराष्ट्र शासनाकडे आला. म्हणजे फक्त महसुलाचा, ज्या सुविधा तुम्ही आम्हाला पुरवाल त्याचा फक्त, म्हणजे त्याच्यासाठी जे खर्च असतो, म्हणजे पगार बिगार देणं, तो महसुलाचा अधिकार आला. तेवढाच त्यांच्याकडे आला. जोपर्यंत लँड ॲक्विजिशन ऍक्ट खाली शेतकऱ्याची जमीन योग्य मोबदला देऊन तुम्ही तुमच्या ताब्यात घेत नाही, म्हणजे तुम्ही त्याचा योग्य मोबदला देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासन किंवा कलेक्टर हे जमिनीचे मालक नाही. आता एक प्रश्न म्हणजे तुम्ही विचारायचंय, या ठिकाणी जो सर्वे चालू आहे SRA चा, ही जागा तुमच्याकडे केव्हापासून आणि कशी आली, आणि इथे एकूण किती झोपड्या आहेत, किती नाही, घरं आहेत? हे आमचे आजोबा पणजोबा जे मुंबई, जेव्हा 7 बेटांची मुंबई होती आणि रेक्लेमेशन म्हणजे जो भराव घालायचा होता, आम्ही कोकण पट्ट्यातले, आम्ही इथे सरकारकडे काय भीक मागायला नव्हतो आलो की आम्हाला काहीतरी द्या. जेव्हा भराव टाकला गेला मुंबईतल्या 7 बेटांना आणि एक मुंबईची निर्मिती झाली, त्या भराव टाकण्यामध्ये UP वाला किंवा कोण राजस्थानी आला नव्हता. कोकणातले आम्ही कोकणवासी इथे आलो. ते येताना आम्हाला सांगितलं गेलं, म्हणजे ब्रिटिशांनी सांगितलं गेलं, बाबा तुम्ही इकडे या. तर मग प्रश्न केला गेला की बाबा आम्ही आमची शेती, सुपीक जमीन सोडून का यायचं? तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही तिकडे चला, जमिनी ते म्हणजे रेक्लेमेशन करा आणि त्याच्यावर जसं इथे शेती करता तसं तिथे शेती करा आणि आपली उपजीविका चालवा. त्याच्याबरोबर सरकारला पण मदत, ब्रिटिशांना पण मदत होईल, असा तो इतिहास होता. आम्हाला तिथे एक्सचेंजमध्ये इथे जमीन भेटली आहे. आम्ही कालचे परवाचे नाही, 7/12 म्हणजे फेरफाराने आलेलो मालक ना, आम्ही कायदेशीर मालक आहोत. कायद्याने सांगितलं तुम्ही ताब्यात आहेत एवढ्या वर्षापासून आणि असा असा कायदा सांगतो. 1857चा परत मी उल्लेख करतो, 77चा उल्लेख, रयतवारी कायदा सांगतो, जो ताब्यात आहे तो मालक आहे. म्हणजे आता कुळ कायदा 1457ला अंमलात आला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. 32 ग नोटीस काढा, म्हणजे कसं आहे, तुम्ही तात्पुरता, म्हणजे तुम्हाला जर 4 गुंठे तुमच्या नावावर आहे तर तुम्ही 4 गुंठ्याचे मालक. वहिवाट कायदा सांगतो जेवढी जागा तुम्ही वापरता त्या जागेचे तुम्ही मालक. वहिवाट ही मालकीपेक्षा मोठी. एकूण किती लोक आहेत इथे? इथे जवळजवळ 400 घरं आहेत. 400 घरामध्ये 35 ते 36 प्रॉपर्टी कार्ड धारक आहेत. म्हणजे ह्या मुंबईतले जमिनीचे मालक आहेत. ते असं नाही की सर्वे नंबर 41चे, या मुंबईतल्या जमिनीचे मालक आहेत. यात 32 लोक आहेत. आता त्याच्यामध्ये सिलिंग टॅक्स म्हणजे कमाल जमीन भूधारणा कायदा सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याला आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी 15, 30 आणि 45 वर्गीकरण केलं गेलं की शेतकऱ्याला किती जमीन भेटली पाहिजे. तर 15, 30 आणि 45 असे ते एकरमध्ये हे आहे, डिस्ट्रीब्यूट केलं गेलं. पण हा जो डाव आहे, म्हणजे आमच्या ओबीसींना जमिनीचे जे अधिकार भेटले ते त्यांच्यापासून वंचित कसं ठेवायचं, हे पूर्वीपासून एकदम नियोजन पद्धतीने आखलं गेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे अधिकारच माहित नाही पडले. आता जर इकडे 30 जण जर शेतकरी आहेत, 30 जण शेतकरी, आणि प्रत्येक शेतकऱ्याला जर 15 एकर जमीन असं कायद्याने सांगितलं द्या, तर ती द्यायला गेला तर ह्यांचे सगळे 7/12, त्यांचे सगळे काय म्हणतात, नोंद वही आहे त्याची वाट लागेल. त्यालाच वहिवाट म्हणतात. जी नोंद वही तहसीलला आहे आमच्या रेकॉर्डनी, त्याची वाट लागणार आहे, म्हणून त्याला वहिवाट म्हणतात.
पण त्याची नोंद न घेता फक्त आमची दिशाभूल करायचं, तुम्ही झोपडपट्टी जरा काय म्हणून तुमच्याकडनं लेखी स्वरूपात कन्सर्ट घ्यायची आणि तुम्हाला देशउजडीला लावायचं. आता राहिला विषय कल्याणचा 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 हा, बौद्ध भूमीचा बुद्धभूमी. बुद्धभूमीचा बुद्धभूमीच्या जेव्हा काय त्यांचं नाव मंत्र्यांचं श्रीकांत शिंदे संजय खासदार. संजय शिरसाट साहेबांच्या दालनामध्ये जेव्हा बैठक झाली त्या संदर्भामध्ये, तेव्हा खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब उपस्थित होते, आय एस अधिकारी होते. तिकडे विषय असा होता की जमीन मालकीचा, पण तो जमीन मालकीचा विषय त्याला बगल देऊन तुम्हाला आम्ही काहीतरी शासनाच्या पैशातनं मोठं संकुल उभारून देऊ आणि तुम्ही कशाला भांडता, जमिनीचे मालक तुम्ही असे होत नाही, असं त्यांना सांगितलं गेलं. आणि त्यांचं म्हणजे कोणाबद्दल आपण तुच्छतेने बोलू नये किंवा काय वाईट बोलू नये, पण त्या बौद्ध भिक्षूंचं जे तिकडे चाललेलं आंदोलन आहे, त्यांना योग्य गाईडन्स नसल्यामुळे ते आमरण उपोषणाला बसले आहेत महानगरपालिकेच्या समोर. बरोबर आहे. त्यांना त्यांच्याकडे असलेले पुरावे म्हणजे जमिनी मालकी आहे हेच समजत नाही. तिकडे त्यांच्याकडे जर तहसीलनी वहिवाटीची नोंद घेतली आहे, त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, लेखित शासकीय कागद आहे, तो पुरावा आहे, तो स्टॅम्प शिक्का सगळं आहे, त्यात स्पष्ट आदेश आहेत की सदर मिळकतीवर सो अँड सो आहेत म्हणून वहिवाटीत आहेत. नाही, त्यांना ते माहिती आहे, पण तिथे जोर जबरदस्ती करून ते काम केलं जातं. नाही, कसं आहे साहेब, जोर जबरदस्ती तुमच्यावर केव्हा केली जाईल, जेव्हा तुम्हाला कायद्याचं ज्ञान नसेल. जेव्हा मी त्यांच्या लोकांबरोबर बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रशासनाकडेच परत यायचे, नोंद घ्या म्हणून. तर ते जे होते ज्यांनी मला सांगितलं, तेव्हा त्यांना मी सांगितलं, अरे साहेब, तुम्हाला कशाला प्रशासनाकडे यायचंय, तुम्हाला महसूल विभागाला जे ऑलरेडी तुम्ही काम केलं आहे की बाबा इथे माझी वहिवाट आहे, ते अशीच नोंद घेतली नाही आणि आम्ही काय ते पैसे देऊन घ्यायला सांगितलं आणि ती कायद्याने नोंद घेतली, बरोबर. ती नोंदच म्हणजे तुमची मालकी आहे. आता तिकडे झालं असं आहे की ते बौद्ध भिक्षूंवर गुन्हे दाखल केलेत पोलिसांनी, बरोबर आहे. ती जे गुन्हे दाखल केले आहेत, तो जो रेकॉर्ड झाला आहे हा तुमचा जमीन मालकीचा रेकॉर्ड आहे. तुम्ही त्या जागेवर आहात म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असं त्याचं म्हणणं हे होतं, अर्थ होतो. पण तो जो दस्तावेज आहे म्हणजे झालेला FIR हा माझ्या जमीन मालकीचा पुरावा आहे असं सांगणारं कोण नाही. कळलं का. आता विषय असाच आहे, म्हणजे हा जो वहिवाटीचा विषय आहे हा म्हणजे मुंबईतल्या आम्ही जेव्हा मोठमोठ्या वकिलांना भेटलो तेव्हा प्रत्येकाने आम्हाला सांगितलं की वहिवाट म्हणजे पायवाट, तुमचं काही नाही, तुम्ही तिकडे जाता येता म्हणून तुम्हाला कोण असं नाहीये. वहिवाट हा कायदा आहे, रयतवारी हा कायदा आहे. तर म्हणजे महानगरपालिकेने नवीन काहीतरी SRA आणल्या म्हणून आमचे अधिकार संपत नाहीत ना तिकडे. म्हणजे जे आम्हाला कायदे आमचे आजोबा पणजोबा होते म्हणून जे अधिकार भेटलेत ते काल परवा हे SRA आले, हे SRAनी फक्त म्हणजे त्या अधिकारी आणि त्या आमदार खासदारांनी पैसे बनवले म्हणून आमचे अधिकार संपुष्टात येत नाही. आता ही जी तुमची भूमी आहे, जी जागा आहे इथे, या जागेचे तुमच्याकडे जे पेपर आहेत, कलेक्टरने वगैरे तुम्हाला काय पेपर दिले, त्याच्या संदर्भात काय थोडीशी माहिती. या जागेवर म्हणजे आमचं आम्हाला जेव्हा कायद्याचं ज्ञान नव्हतं, जेव्हा हे प्रकरण थोडं 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 चालू झालेलं, तेव्हा आम्ही ह्याचा इतिहास काय तो काढला. आम्हाला सांगितलं जातं तुम्ही सातबाऱ्यावर नाहीये, तुम्ही प्रॉपर्टी कार्डवर नाहीये, पण ह्याच्या व्यतिरिक्त आमचे महसूलला आणखीन पुरावे आहेत, हे कोण सांगत नाही आणि कोणाला माहिती पण नाहीये. आता हे पावसकर आहेत, यांची नोंद कुळ म्हणून आहे, हे महसूल भरतात म्हणून नोंद आहे, बरोबर आहे. खातेधारक आहेत म्हणून नोंद आहे, म्हणजे ते मालक आहेत, बरोबर आहे. हे सगळं म्हणजे डीपली जेव्हा आम्ही वकिलांकडे जातो तेव्हा तो आमचा प्रॉपर्टी कार्ड बघितला, अरे आता बोलते मुंबईमध्ये सातबाऱ्याची व्हॅल्यू नाहीये, ते सगळं वाटणी झाली आहे, तुम्ही तेवढ्यापुरती मर्यादित आहेत. आणि तो प्रॉपर्टी कार्डचं क्षेत्रफळ बघितलं जातं की 400 स्क्वेअर फीटचं तुमचं नकाशे आहेत, म्हणजे ह्यांचे तर ते महसूलला घराचे नकाशे आहेत, हे लोक प्रॉपर्टी टॅक्स भरतात, म्हणजे त्या घराचा पण टॅक्स भरतात, तरी त्यांना झोपडपट्टी धारक ठरवायचंय. म्हणजे एकूण कसं प्रशासनाला हाताशी धरून पोलीस, महानगरपालिका
महसूल विभाग यांना हाताशी धरून त्यांना बेघर करायचंय, जमिनीतनं हद्दपार करायचंय आणि काहीच नाही करायचं. आता विषय असा आहे, यांच्याकडे पुरावे काही आहेत. आम्ही जेव्हा महसूलला आम्ही विषय मांडला की आम्ही कोण आणि ते कायद्याने मांडलं, म्हणजे कोणत्या कायद्याने आम्ही कोण आहोत, कसे आहोत हे जेव्हा मांडलं महसूल पूर्ण विभागाला, जेवढे पण कोर्टाला देखील आम्ही कळवलं, तेव्हा कोकण आयुक्त, कलेक्टर यांनी तहसीलला सांगितलं की सूर्यकांत लक्ष्मण पावसकर यांची नोंद, वहिवाटीची नोंद तुम्ही 7/12 घ्या. पण अंधेरी तहसील एवढे भ्रष्ट आहेत की त्यांना ते काय करायचं नाहीये. त्यांना भीती पण वाटत नाही की माझ्यावर उद्या कारवाई होईल. कारण काय, कारण या प्रकरणात त्यांना भेटणारा जो मलिदा आहे तो चिरीमिरी नाहीये, नोकरीपेक्षा मोठा, म्हणजे त्यांचे 7 पिढ्या बसून खाणार एवढं आहे. म्हणून ते बिंदास काय करतात, म्हणजे आदेशाला सुद्धा हे डावलून काम करतात. नाही, कलेक्टरना तर त्याला विचारतच नाहीये. कलेक्टरने आदेश झाले 6 महिन्यापूर्वी, 6 वर्षापूर्वी की चौकशी करा प्रकरणाची, ते काही करत नाही. कलेक्टरचे आदेश झाले की बाबा कोकण आयुक्तांची यांची नोंद 7/12 घेता, आम्हाला शिकवतात तुम्ही 7/12. अरे बोला, आम्ही कुठे सांगितलं 7/12 घ्या आमची नोंद? तुम्हाला वरिष्ठांच्या आदेशात घ्यायची घ्या, नाही तर नका घेऊ. 7/12 आम्ही जमिनीचे मालक होत नाही, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला का सांगितलेलं काम करायचं? कारण आम्हाला जे दस्तावेज हवे होते शासकीय शिक्क्यासहित पुराव्यासकट ते आमच्याकडे आहेत. याला जर अशीच बळजबरी झाली तर आम्ही यांच्यावर, जो ह्या प्रकरणामध्ये बिल्डर आहे आणि त्यांचे जेवढे पण आज जे बाउन्सर वगैरे होते त्यांच्यावर ट्रेसपासचा गुन्हा दाखल करणार आहोत. कारण जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत रोज सकाळी आम्हाला इथे धावपळ करायला लागते. रोज सकाळी आमच्या डोक्यावर टेन्शन असतं, कोणतरी येईल आणि घर तोडेल. आमच्या ताईचं ऑलरेडी घर तोडलं आहे. SRAच्या नावाखाली काही नाही दिले. त्यांच्याकडे जमीन मालकीचे पुरावे देखील असताना देखील त्यांचं SRA, म्हणजे ती तयार नव्हती SRA मध्ये, मग हे काय म्हणतात त्याला, संमती दिली नाही म्हणून त्यांचा पोलीस बुलडोजर, वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या जागेवर उभे होते घर तोडायला, बेकायदेशीर घर तोडायला. एकूण किती जागा आहे सर इथे आता सध्या? सर कसं आहे माहितीये, ही जागा आहे 5 एकर, सर्वे नंबर 41 हा 5 एकरचा आहे, बरोबर आहे. पण आम्ही मालकीचा दावा केला नाही साहेब, आम्ही वहिवाटीचा दावा केलाय. वहिवाट म्हणजे मालकीपेक्षा मोठी, आणि प्रत्यक्ष तुम्ही किती जागेत ताब्यात आहेत ते महत्वाचं. आता आमचं म्हणणं कसं आहे, आम्ही सिटी असलाय म्हणजे आम्ही प्रॉपर्टी कार्डला आहो, म्हणजे 7/12 होतो, म्हणजे 7/12 होतो, आणि 7/12 होतो म्हणजे गावात होतो. गावात होतं म्हणून तुम्ही माझी नोंद घेतलात ना. तेव्हा जेव्हा ती नोंदी घेतल्या गेल्या, तहसीलनी तलाट्याने वगैरे नोंदी घेतल्या, तुम्ही गावात होतात म्हणून नोंदी घेतल्या. म्हणून वहिवाट ही पूर्ण गावाला लागते. तुमच्याकडे विलेज राईट्स आले ते. आता मी काय लिहून दिलं नाही ना वहिवाट म्हणून, मग वहिवाटीचा अभ्यास तुम्ही करा, वहिवाटीचा अर्थ काय होतो. पण तसा अभ्यास कोणाला करायचं नाहीये. फक्त येथे असलेल्या त्या अधिकाऱ्यांना, त्या गुंडांना फक्त धाक दाखवून आमच्या आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी यांच्या जमिनी लुटायचं काम करायचं आहे. स्थानिक नगरसेवक, आमदार कोणी तुम्हाला याच्यामध्ये काय नाही, स्थानिक नगरसेवक, आमदार यांच्याकडे आम्हीच जात नाहीये. कळलं का? कारण कसं आहे, आम्हाला जेव्हा कळलं की कायदा ह्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला कळतो, तर त्या दगडावर जाऊन डोकं आपटून आपलं डोकं फोडून घेण्यात काय अर्थ आहे. आता आम्हाला सांगितलं गेलं की बसा इकडे तिकडे बसा, कशाला. आम्हाला अजूनही संविधानावर विश्वास आहे, आजही आम्हाला आमच्या देशाच्या कायद्यावर विश्वास आहे. ते जर विश्वास, जर तो कायदा नसला असता आणि सगळं जर झुंडशाही चालली असती, दादागिरी चालली असती, तर जे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी पत्राची आम्हाला उत्तरं दिली ती दिली नसती. जी कायद्याची मांडणी आहे, कायद्याने सांगितलंय की तुमची वहिवाट आहे. वहिवाट ही मालकीपेक्षा मोठी. आज मुंबईमध्ये मी पहिला व्यक्ती आहे ज्यांनी वहिवाटीचा क्लेम केला आहे. म्हणजे माझी वहिवाट, आमची पाटील साहेबांबरोबर मैत्री या वहिवाटीच्या विषयावरच झाली आहे. पाटील साहेब बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणजे आम्ही कोणी आम्हाला ओळख करून दिलं असं नाही. पाटील साहेबांचं जूव मोरा गावामध्ये भाषण होतं, तेव्हा हा विषय, म्हणजे मी यांना भेटायला गेलेलो, साहेब आले म्हणजे कोणतरी आम्हाला काहीतरी शिकायला भेटेल, तेव्हा हा विषय चघळला गेला. म्हणजे तेव्हा मला थोडंसं 2 मिनिटाचं बोलायचं
संधी भेटली तेव्हा वहिवाट या विषयावर मी बोललो, तेव्हा पाटील साहेब इम्प्रेस झाले की बाबा मुंबईमध्ये कुळ वहिवाट या कायद्यावर बोलणारा कोणतरी आहे. म्हणजे आज गावी म्हणजे आजही जे शेतकरी आहेत, कुळ आहेत, माझी स्वतः सासरवाडी कुळ म्हणून रत्नागिरीला आहे. पण खोत जे पटवर्धन वगैरे आहेत ते जमिनीचे मालक नाहीत, पण ते आजही ताब्यात आहेत, कारण ते कुळांना माहीतच नाही ते जमिनीचे मालक आहेत. पण हे जे आपण लोकांना प्रबोधन करतोय, कुळ म्हणजे शेतकरी, कुळ म्हणजे जमिनीचा मालक, याचं प्रबोधन नसल्यामुळे आणि ती जमीन आमच्याकडे खरेदी खत नसल्यामुळे, आम्हाला ती जमीन कायद्याने भेटल्यामुळे आम्हाला त्याची किंमत कळत नाहीये. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला बोलतो आमच्याकडे काही डॉक्युमेंट्स नाही, आमच्याकडे काही डॉक्युमेंट्स नाही. मी जागेवर आहे, मी ताब्यात आहे, माझ्याकडे म्हणजे माझ्या नोंदी महसुलामध्ये आहेत. तेच तुमचे जमिनीच्या मालकीचे पुरावे आहेत. धन्यवाद. पाटील सर,